सध्या मी आजनवळे या गावामध्ये आहे आणि आपण घरोघर जाऊन रिपोर्टिंग करतो आहे. सध्या माझ्या समवेत फॅमिली आहे. काय ताई नाव काय आहे तुमचं? माझं नाव ना सुंदरबाई मारुती कोकणे, गाव कोणतं आहे? अजून काय करता तुम्ही? मी काय नाही शेती करतो. शेती करताय काय? आहे का काय राजकारणाचं? आपल्या याचा सदस्य ग्रामपंचायत? ग्रामपंचायत. बरं, राजकारणाचा अनुभव दिसतोय मावशींना. मला एक सांगा, आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आता लागतात आहे. देवराम शेठ लांडे यांच्या सून माई लांडे या आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अजून इतर महिला आहेत. काय वाटतं तुम्हाला, कोण पसंतीचा चेहरा? आम्हाला वाटतं महिलांडीला करावा. का बरं? का म्हणजे ती आहे ना गोरगरिबाला मदत करणार बाई, पुढे पण धावून येणार माणसे. तो पण तिचा सासरा पण चांगले, ती पण चांगले, आणि ती काहीतरी करेल ना आपल्या समाजासाठी. देवराम लांडेंनी काय कामं केली त्या भागात? त्यांच्या काळात त्यांनी भरपूर कामाची, बरं, पण सुन बाकी आहे त्यांची. येतात का त्या इकडे? येतात का? येतात ना, काय असलं तरी येणार तिथं. काय वाटतं लग्न असलं तरी येणार, काय असलं तरी येणार. कसं काय स्वभाव वगैरे कसं काय? असलं चांगला स्वभाव आहे, चांगला स्वभाव आहे, म्हणूनच आम्ही जीव काढतो ना. या निवडणुकीला कसं काय वातावरण, कसं काय तुमच्या भागातून? चांगले आमचं वातावरण. माहित आहे, बरीच लोक ओळखीत्यात, बरीच महिला ओळखीत्यात, बऱ्याच महिलांचा पाठिंबा लोकांचा पण आहे. आजनवळे गावातून पाठिंबा आहे. चला, माझ्या समेत अजून बाबा आहेत. बाबा, काय नाव काय तुमचं, काय संपूर्ण नाव काय? बरं, काय मला असं समजलं की तुम्ही ग्रामपंचायतीवरती सदस्य होते काय? हो, 15 वर्षे. 15 वर्ष तुम्ही सत्ता भोगली? हा, म्हणजे बिनविरुद्ध आपण इथं या तळेच्या वाडीमध्ये आपल्या आजनवळ्यामध्ये. अच्छा, हां हां. हा, बिनविरुद्ध आपण सदस्य झालेले. अरे वा, चांगलं आहे. तुम्हाला कामाचा अनुभव आहे, राजकारणाचा अनुभव आहे. तंटामुक्ती पण 5 वर्ष भोगले आपण म्हणजे. अरे वा. बाबा, काय वाटतं तुम्हाला, देवराम शेठ लांडे की लांडेंचे सून की? हो, साहेब आहेत ना आमचे. साहेब लय मोठे माणूस आहेत आणि सरळ मनाचा माणूस आहे. राजकारणाचा पूर्ण तरी अनुभव आहे. आणि त्यांची सुनबाई माहीत आहे लांडे, ही एक शिक्षण मोठा गोष्ट, म्हणजे मोठा शिक्षण आहे त्यांचं, उच्च शिक्षित आहे असं म्हणायचं तुम्हाला? आणि कुठल्याही कामाला जरी म्हणलं तरी त्यांनी जरी कोणी निरोप पाठवला तरी तिकून जाऊन येणारा माणसं आहेत. आणि आपल्या समाजाकरता ते चांगली कामं करणार आहेत. कारण माहीत लांडे जर असले ना तर चांगले काम करणारा असा म्हणजे आमचा प्रत्येकाचा अनुमत आहे. आणि इथं आपल्या सरळ एवढ्या तळेच्या वाडीमध्ये आजवल्यामध्ये सगळ्यांचा अनुभव सगळं ताईलाच आहेत. म्हणजे संपूर्ण तळेची वाडी तुम्ही म्हणताय. मला एक सांग, देवराम लांडे येतात या भागामध्ये, त्याच्यामुळे त्यांचा अनुभव आहे तुम्हाला? 5वीचा जरी असला तरी उडी येणार ते. साहेबांचा उपकार नाही भेटणार लोकांच्या नाही, पण लोकांनी तिची नाही आहेत. काही लोक टीका पण करतात. काय सांगाल बाबा त्यांच्यावर? टीका करणार तर आता ते त्यांचाच खायचा आणि त्यांच्यावर टीका करायची, अशी परिस्थिती आहे त्यांची. नंतर तसं आम्ही आहेत ना, आम्ही सच्चे माणसं आहेत. त्यांच्याकडून घ्यायचं आणि त्यांच्यावर टीका करायची, पण आज तसं नाही ना. साहेब हा एक फक्त आम्ही साहेब म्हणजे साहेबाच्या विरोधात माणूस असता पहिल्यापासून होतो मी. बर, विरोधात होते? हो, साहेबांच्या विरोधात मी माणूस होतो, पण साहेबांचे मला ते तत्व आणि त्याचं कर्तृत्व मला पटलं. बर, मी साहेबांनी मला ओळखला. काय तत्व पटलं त्यांचं तुम्हाला, तत्व म्हणून त्यांच्या म्हणजे पाठीमागे गेला? आज तो एक माणूस सामान्य म्हणजे आज जनतेकरता एवढा बांधणारा माणूस आहे. कुठली अडचण येऊ, कोणाचं पैसे पुरा काढले तरी त्या पैशांकरता उडी मारणारा माणूस आहे. असं नाही. काही लोक म्हणतात ही देखावा करतायत. हा, कैसा देखावा करतात ते काय, हे अशीच बाबा बोलणारा लोक. असं नाही ना. माझं एवढंच म्हणणं आहे का साहेब आज माई लांडे तर येणारच निवडून आहे, त्याबद्दल वाद नाही काही, त्याच्यात काही शंकाच नाही. पण म्हणजे ते जर समजा कुठल्या गोष्टीमध्ये जर आपण जर आडवा तिवडा जर बोलू लागलो म्हणजे ते नाही ना जमत. किती मतदान, किती आहे बाबा गावचं मतदान किती आहे तरी? 1201 वाढला असेल. बरं, काय वाटतं त्यातून लांडे साहेबांना पसंती कितपत मिळू शकते? काय बघ, काय लांडे साहेबांचं वातावरण या भागामध्ये कसं आहे? साहेबांचं वातावरण चांगले, एकदम व्यवस्थित आहे. काही टेन्शन घ्यायची काही गरज येत नाही. आणि आज माहीत आहे लांडे म्हणजे आज तुम्ही सांगा उंचे शिक्षक आहेत ते, असं नाही ना. आणि शिक्षणही पण त्यांचं चांगलं आहे. देवराम लांडेंचं जसं काम आहे तसं काम करतील का, काय वाटतं तुम्हाला?
साहेबांच्या वरचं काम करणार ते बी. साहेबांनी चांगलं काम केलं, त्यांच्या आवडत्या सुनबाई आहेत त्यांच्या, काम केल्याशिवाय राहणार आहेत काय? असं नाही ना, गरीबाला गरीब जाणण्यासारखी माणसं आहेत ती. मोठ्याच्या मागं नाही जाणार, पण गरीबाच्या मागं उड्या मारती येणार अशी माणसं आहेत ती. काय कामं काय केलं तुमच्या भागामध्ये असं काय? अहो आमच्या भागामध्ये मस्त कामं केलेली आहे साहेबांनी. रस्त्यापासून आपला काँग्रेस रस्ता जे आहे ना, तो साहेबांच्याच काळामध्ये झालेला आहे. अजून काय कामं केली? आणि तिथं व्हरांड्याचं काम पण झालेलं आहे. आपला तो सभा मंडप जे झाला ना तळ्याचा, ते आढळ साहेबाकडे जाऊन ते साहेब आपला साहेब होते, त्यांच्यामुळं ते आपल्या याचं काम झालंय सभा मंडपाचा. शाळा पण दुरुस्त केलेली आहेत 4 शाळा दुरुस्त केल्या. हा, म्हणजे लांडे साहेबांचं या भागामध्ये काम आहे असं तुम्हाला म्हणायचं. आहे ना. बरं, आता मला एक सांगा, जिल्हा परिषद पंचायत समितीला आता महिला आरक्षण पडलंय, त्यांची सून उभी आहे समोरून. एक काय वाटतं तुम्हाला, ह्यातून कोणाला पसंती द्याल काय? आता हे बघा, समाज आहे त्या, हम्म. अहो पसंती आता ज्याला मिळायची ती मिळणारच आहे. बरं. आपण काय कोणावर टीका करायची नाही. तुमचा वैयक्तिक पाठिंबा आणि काय गावचं वातावरण, आता तुम्ही मगाशी सांगितलं 1200 ते 1200 पुढं मतदान आहे, काय वाटतं तुम्हाला? अहो चांगलं आहे, म्हणजे तुम्हाला मी सांगतो, साहेबांनी मागच्या वेळेस किती मतदान पडलं होता, आता पण मतदान पडणार आहे. भरपूर मतदान पडलं होतं मागच्या वेळी, आता पण भरपूर पडणार आहे मतदान. एक सामान्य माणसं सगळे कळत आहे, आणि तिथंच ही निवड होणार आहे. अच्छा, माझ्या समितीत अजून एक दादा आहेत. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी चालू झालेली आहे आणि सध्या मी एका घरामध्ये आहे. दादा, काय नाव काय तुमचं संपूर्ण? माझं नाव नावजी दोन जागोयर. गाव कोणतं आहे? गाव आज नाव आहे तळ्याची वाडी. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आता निवडणुकांची रणधुमाळी चालू झालेली आहे. हा बरोबर. दादा, काय वाटतंय तुम्हाला? देवराम लांडे यांच्या सून माई लांडे इच्छुक आहे, अजून इतर महिला इच्छुक आहे, तुमची पसंती कोणाला? माहीत आहे लांडे. का बरं? ते उच्च शिक्षित आहेत, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, कलाक्रीडा सर्व क्षेत्रातला अनुभव आहे. तसेच ते केवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच पण आहेत. म्हणजे लोकसेवेचा वसा आणि वारसा त्यांच्या सासऱ्यापासून त्यांनी जपलेला आहे. वसा आणि वारसा जपला ते मान्य आहे दादा, हो. परंतु देवराम लांडे यांचं या भागामध्ये काही काम आहे का? भरपूर काम आहे. काय आहे त्यातलं? लोकांना गिरणी दिल्या, ताटपत्रिका दिल्या. हं. अजून तुम्हाला सांगतो, सुखदुःखामध्ये सहभागी झाले. कोणाचा ॲक्सिडेंट झाला त्या ठिकाणी तात्काळ उपलब्ध होतात, त्यांना सहकार्य करतात. कोणी पाण्यात बुडून मृत्युमुखी पडला त्या ठिकाणी तात्काळ जातात. अनेक प्रसंगाला ते धावून जातात. विरोधक अशी पण टीका करतात की गिरण झाली, ताडपत्रीत झाली, हा म्हणजे विकास नाही ना. काय तुम्ही काय सांग? सार्वजनिक विकास पण केलाय ना. अंतर्गत जे रस्ते समजा आमच्या हायवेपासून आमच्या शाळेपर्यंत जाणारा जो काँक्रिटीकरण तो रस्ता दिला, तिथला व्हरांड्याचं काम केलं, हायमॅक्स दिवा दिला. त्या ठिकाणी माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील हे खासदार असताना त्यावेळेला 2017ला जिल्हा परिषदेसाठी अध्यक्षसाहेब उभे होते. त्यावेळेला या ठिकाणी मोठा सभा मंडप आमच्या मंदिरासमोर तो त्यांच्या माध्यमानं मिळालेला आहे. देवराम लांडेने या भागामध्ये कामकाज आहे असं तुमचं म्हणणं आहे. काय वाटतं तुम्हाला एकंदरीत आता या निवडणुकीमध्ये त्यांचे सुनबाई उभे आहेत, काय वाटतं कसं काय इकडून या भागातून कसं काय? लोकांचा प्रतिसाद आहे दोन्ही गणामध्ये, म्हणजे गटामध्ये तांबे गणात, पाडे गणात लोकांचा प्रतिसाद भरपूर आहे. आणि रोज आम्ही मीडियामध्ये पाहतो, हातवीसपासून तर इकडं पार याच्यापर्यंत माणिकडोपर्यंत त्यांना भरपूर असं सहकार्य आहे. लोक बोलतात सर्वसामान्य माणसाचं नेतृत्व कोण करील, या पश्चिम भागाचा कोण नेतृत्व करील, तर लांडे साहेबांशिवाय पर्याय नाही. लोक जरी टीका करीत असले, कोणी काही म्हणत असेल, विरोधक बोलणारच आहेत. त्यांचं काय आपण कोणाला बोलू शकत नाही, कोणावर टीका करू शकत नाही. पण लांडे साहेबांचे काम पाहून सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी, त्यांच्या सुनाच्या पाठीशी माहीत आहे. ह्या बाकी भरघोस मताने निवडून आल्याशिवाय राहणार नाही. या भागात येतात का कधी? त्या दरवेळेस असतात. हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो त्यावेळेस येतातच त्या. सर्व महिला त्यांच्या पाठीशी आहेत. एखादा अर्धा बोलू शकतो. आता ते मागं वाढदिवसाला अशी घटना झाली, साहेबांचा काय दोष होता? नव्हता ना. ते राजकारण घडलं. अशी राजकारण करणारे लोक आहेत, त्याच्यात ते घडणार आहे. त्याच्यात प्रतिमा साहेबांची कमी होणार आहे का? अधिक मतदान त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहे.
लोक अधिक मतदान त्या त्याला घटनेचा वाढलं. काय तुम्ही वचपा काढणार असं तुम्हाला म्हणायचं आहे का ती घटनाची घडली ती जनता जनार्दन हे हुशार आहे. बर सुज्ञ मतदार, जर आपण म्हणतो सुज्ञ मतदार बंधू भगिनी, मतदार सुज्ञ आहे तर उमेदवार सुद्धा सुज्ञ असला पाहिजे. आणि त्यापैकी माहीत आहे अच्छा आपला वैयक्तिक पाठिंबा कोणाला म्हटलं माहीत आहे. धन्यवाद